इकोसिस्टीमचं स्ट्रक्चर स्टडी केलेलं आहे. या इकोसिस्टीमच्या स्ट्रक्चरमध्ये बायोटिक आणि अबायोटिक कंपोनंटचा आपण विचार केला. अबायोटिक कंपोनंटमध्ये वॉटर आहे, मिनरल आहेत, गॅसेस आहेत, सॉइल फॅक्टर्स आहेत म्हणजेच इडॅपिक फॅक्टर्स आहेत. ऑर्गॅनिकमध्ये कार्बोहायड्रेट्स आहेत, प्रोटीन्स आहेत, फॅट्स आहेत, विटॅमिन्स आहेत, ॲमिनो ॲसिड्स आहेत, ऑर्गॅनिक ॲसिड्स आहेत. आणि बायोटिक फॅक्टरमध्ये आपण स्टडी केले सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम, त्याच्या ट्रॉपिक लेवल्स विचारात घेतल्या. पहिली ट्रॉपिक लेवल त्यामध्ये आपण सांगितली प्रोड्युसर्स, जे निर्माता आहेत, जे फूडचे निर्माता आहेत. आणि मग कंज्युमर्स, कंज्युमर्समध्ये मॅक्रो कंज्युमर्स, त्यामध्ये प्रायमरी कंज्युमर, सेकंडरी कंज्युमर, टर्शरी कंज्युमर, कदाचित क्वार्टरनरी कंज्युमर सुद्धा. आणि मायक्रो कंज्युमरमध्ये आपण डिकंपोजरचा विचार केला, ज्यांची क्वांटिटी हायेस्ट आहे इकोसिस्टीममध्ये. यावर क्वेश्चन विचारला जातो. तर त्याच्यानंतर इकोसिस्टीम स्ट्रक्चर अँड पॅटर्न, या इकोसिस्टीमचे जे पॅटर्न्स आहेत ते कशावर बदलतात? ड्यू टू व्हेरिएशन इन लोकेशन, स्पेस अँड टाइम. लोकेशन बदलेल, स्पेस बदलेल, टाइम बदलेल, तसा पॅटर्न बदलतो. आणि मग स्पेशियल पॅटर्न जे आहेत त्याचे ते दोन प्रकारचे आहेत. देर आर टू टाइप्स ऑफ स्पेशियल पॅटर्न. झोनेशन, हॉरिझॉन्टल पॅटर्न जो आहे, हॉरिझॉन्टल पॅटर्न जो आहे, डिस्ट्रीब्युशन ऑफ डेन्सिटी ऑफ स्पेसिस, त्याला आपण म्हणतो झोनेशन. त्याला आपण झोनेशन म्हणतो. इथं जर पाहिलं तर हा पॅटर्न जो दिसतो आपल्याला, डेन्सिटी स्पेसिसची कशा प्रकारे आहे, या डिस्ट्रीब्युशनला आपण म्हणतो झोनेशन. So horizontal distribution of species density in particular area, that is called as zonation. आणि स्ट्रॅटिफिकेशन म्हणजे व्हर्टिकल पॅटर्न काय, हाईट नुसार, प्लॅनच्या हाईट नुसार त्याचा पॅटर्न, असे ग्रेडियंट त्याचे ठरलेले असतात. याचं एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर फॉरेस्ट कम्युनिटीमध्ये आपल्याला हर्ब, श्रब्स, ट्रीज, प्रत्येकाची हाईट वेगळी वेगळी वेगळी, त्याच्याप्रमाणे पॅटर्न टाकता येतो. म्हणजे एकदम हाईट असलेले प्लांट, त्याच्यापेक्षा कमी हाईट असलेले, त्याच्यापेक्षा कमी हाईट असलेले, त्याच्यापेक्षा कमी हाईट असलेले, असा हा पॅटर्न आपण स्टडी करतो. त्याला आपण काय म्हणतो? त्याला म्हणतो आपण स्ट्रॅटिफिकेशन. हा जो व्हर्टिकल पॅटर्न आहे, ज्याच्यामध्ये आपण एखाद्या फॉरेस्टच्या म्हणजे फॉरेस्टमध्ये हाईट प्लॅन्टची कशी आहे आणि तिथं डिस्ट्रीब्युशन कशा प्रकारचं आहे याचा स्टडी करतो. यावर व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल पॅटर्न जे आहेत, हॉरिझॉन्टल पॅटर्न म्हणजे झोनेशन आणि स्ट्रॅटिफिकेशन म्हणजे व्हर्टिकल पॅटर्न. हे दोन फक्त मुद्दे लक्षात राहू द्या, कारण यावर MCQ विचारलेले आहे. त्यानंतर एखाद्या इकोसिस्टीमची प्रोडक्टिव्हिटी ऑफ इकोसिस्टीम, एखाद्या इकोसिस्टीमची प्रोडक्टिव्हिटी आपण कशा प्रकारे कॅल्क्युलेट करतो? एखाद्या इकोसिस्टीमची प्रोडक्टिव्हिटी आपण कशी कॅल्क्युलेट करतो? त्याच्यामध्ये पहिला टाइप येतो प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय? जे प्रोड्युसर आहे त्या प्रोड्युसरनी टोटल फूड किती बनवलं,
उदाहरणच घ्यायचं झालं तर आज दिवसभरात या अर्थवरती असणाऱ्या सर्व प्लांटनी मिळून 1000 टन फूड बनवलं असं आपण गृहीत धरू. तर 1000 टन ही झाली ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. अंदाजे प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी 1000 टन आहे. परंतु त्याचबरोबर 1000 टन जरी फूड या प्लांटनी दिवसभरात जगात या पृथ्वीवरती बनवलेलं असलं तरी त्यातलं रिस्पिरेशनसाठी त्यांच्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीसाठी काही ना काही फूड वापरलेलं आहे का? वापरलंय. टोटल फूड किती बनवलं? 1000 टन. त्यातलं वापरलं किती? 100 टन. त्यातलं 100 टन वापरलं म्हणजे नेट किती शिल्लक राहिलं? 900 टन. ही नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी आहे. हे नेट फूड आहे जे पुढच्या ग्रुपसाठी उपलब्ध होतंय. म्हणजे आज दिवसभरामध्ये सर्व प्लांटनी मिळून, प्रोड्युसरनी मिळून 1000 टन फूड बनवलंय अंदाजे. आपण एक उदाहरण घेतोय. परंतु दिवसभर रिस्पिरेशनच्या प्रोसेससाठी, त्यांच्या लाईफ ॲक्टिव्हिटी चालू ठेवण्यासाठी त्यातलं 100 टन फूड त्यांनी वापरलं तर नेट किती राहिलं? नेट राहिलं 900 टन की जे पुढच्या ग्रुपसाठी उपलब्ध आहे. कंझ्युमरसाठी हे फूड उपलब्ध आहे. आणि प्लांट काय दररोज बनवणार आहे? दररोज ते 10 पटीनं फूड बनवतात, 10:1, आणि 1 पट रिस्पिरेशनसाठी वापरतात. 10:1 हा रेशो आहेच. मग दुसऱ्या बाकी कंझ्युमर्स जे आहेत त्या कंझ्युमरनी 900च्या 900 टन आजच्या आज खाणार आहेत का? नाही. समजा कंझ्युमरनी आज 500 टन फूड खाल्लेलं आहे. ती सेकंडरी प्रोडक्टिव्हिटी झाली. पण कंझ्युमरनी जरी 500 टन फूड आज दिवसभरात खाल्लं असेल तरी त्यांच्यामध्ये अनडायजेस्टेड वेस्ट बरोबर पण काहीतरी लॉस होणार आहे. समजा 50 टनाचा लॉस अनडायजेस्टेड वेस्ट बरोबर झाला आणि आणखी 150 टनाचा लॉस त्यांच्या रिस्पिरेशनच्या प्रोसेससाठी झाला, त्यांच्या लाईफ ॲक्टिव्हिटी चालू ठेवण्यासाठी झाला. म्हणजे 500 टन घेतलं त्याच्यापैकी 150 टन हे आणि 50 टन म्हणजे 200 टन फूड त्यांनी वापरलं. त्याच्या पुढच्या कंझ्युमरला किती उपलब्ध राहिलं? 300 टन. त्यांनी समजा संपूर्ण फूड वापरलं 100 टन. पुढच्या लेवलला समजा त्यांनी राहिलेलं फूड किती? 300 मधलं 100 टन वापरलं म्हणजे 200 टन राहिलं. आणि सगळ्यांनी खाऊन वापरून एक क्वांटिटी समजा अशी शिल्लक राहिली 200 टन. सर्वांनी खाल्लंय, सर्वांनी वापरलंय, आता ते कुणीही खाणार नाही, शिल्लक राहणार. ही जी टोटल शिल्लक आहे शेवटी सर्वांनी खाऊन वापरून जी शिल्लक राहते, समजा 200 टन आहे तर 200 टनाला आपण म्हणतो नेट प्रोडक्टिव्हिटी. 200 टनाला आपण काय म्हणतो? नेट प्रोडक्टिव्हिटी.
सर्वांनी खाऊन वापरून शिल्लक राहील ती नेट प्रोडक्टिव्हिटी. मग इथं टोटल फूड किती बनवलंय ऑटोट्रॉपिक ऑर्गॅनिझमनं? जे टोटल फूड दिवसभरात बनवलंय त्याला आपण ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी म्हणतो. आणि त्यात रिस्पिरेशनला जेवढं वापरलं जाईल तेवढं त्यातून मायनस करणार, ती असेल नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी, की जी पुढच्या ग्रुपसाठी उपलब्ध आहे. म्हणजे आपण सांगितलं 1000 बनवलं, 100 वापरलं, 900 टन पुढच्या ग्रुपसाठी कंझ्युमरसाठी अवेलेबल आहे. 900 टन पुढच्या ग्रुपसाठी अवेलेबल आहेत, सगळ्या कंझ्युमर लेवलला उपलब्ध आहे. पुन्हा प्रायमरी कंझ्युमर्स जे असतील ते काय 900च्या 900 टन एका वेळी खाणार नाही आहेत. त्यांनी समजा 500 टन खाल्लं असेल, 500 टन खाल्लं, अनडायजेस्टेड वेस्ट बरोबर मेटाबॉलिझमच्या प्रोसेसमध्ये, रिस्पिरेशनच्या प्रोसेसमध्ये 100-200 टन वापरलं, 300 शिल्लक राहिलं. ही सेकंडरी प्रोडक्टिव्हिटी आहे. असं प्रत्येक जण दुसऱ्याला खाणार आहे, प्रत्येक जण त्याच्यानंतर दुसऱ्याला खाणार आहे, जगणार आहे, खाणार आहे, जगणार आहे. आणि ही एनर्जी एकाकडनं पुढच्याकडं, एकाकडनं पुढच्या ग्रुपकडं अशाच पद्धतीनं जाणार आहे. ही सेकंडरी प्रोडक्टिव्हिटी आहे. आणि या सर्वांनी खाऊन वापरून जे शिल्लक राहतंय त्याला आपण काय म्हणतो? कंझ्युमरनी न वापरलेलं जे शिल्लक राहिलेलं आहे त्याला आपण म्हणतो नेट प्रोडक्टिव्हिटी. त्याला आपण काय म्हणतो? नेट प्रोडक्टिव्हिटी. अँड इट इज एक्सप्रेस्ड ॲज अ प्रोडक्शन ऑफ कार्बन ग्रॅम पर मीटर स्क्वेअर पर डे. ही झाली या इकोसिस्टीमची प्रोडक्टिव्हिटी. काय काय सांगितलं आपण यामध्ये? जे टोटल फूड या प्रोड्युसरनी दिवसभरात बनवलंय त्याला ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी म्हणायचं. 1000 टन, त्यातलं 100 टन स्वतःला वापरलं रिस्पिरेशनच्या प्रोसेसमध्ये, म्हणजे नेट प्रोडक्टिव्हिटी प्रायमरी लेवलला झाली. प्रायमरी नेट प्रोडक्टिव्हिटी काय झाली? 900 टन. त्यातलं पुढच्या लेवलला काही ना काही खाल्लं गेलं, 500 टन समजा खाल्लं पुढे कंझ्युमर्सनी. सर्वांनी खाल्लं, वेस्ट मटेरियल एनर्जीसाठी वापरलं. ही सेकंडरी प्रोडक्टिव्हिटी आहे. आणि सर्वांनी खाऊन वापरून समजा 200 टन शिल्लक राहिली, काहीही कोणी वापरणार नाही आहे. ते 200 टन म्हणजे नेट प्रोडक्टिव्हिटी. शिल्लक, टोटल शिल्लक. जसं घरामध्ये स्वयंपाक बनवला, प्रत्येकानं येईल तसं खाल्ला. आता सर्वांचं जेवण झालेलं आहे. आता काही जेवण जे शिल्लक राहिलंय ते कुणीच खाणार नाही. ती नेट प्रोडक्टिव्हिटी आहे. त्याला नेट प्रोडक्टिव्हिटी आपण म्हणू. त्याच्यानंतरचं आर्टिकल आहे डिकम्पोजिशन. डिकम्पोजर यांचा नंबर सर्वात हायेस्ट आहे. हे मायक्रो कंझ्युमर आहेत. काही फंजाय, ॲक्टिनोमायसिटीज आणि बॅक्टेरिया हे डिकम्पोजर ग्रुपमध्ये येतात.
डिकम्पोजिशन कशासाठी पाहिजे? कारण सजीवांनी वॉटर, मिनरल, गॅसेस या निसर्गातनं घेतलेले आहेत, प्लॅन्टनी घेतलेले आहेत आणि त्यांनी फूड बनवलंय, ऑर्गॅनिक कंपाऊंड बनवले. आपल्या लाईफ ॲक्टिव्हिटी चालू ठेवण्यासाठी या ऑर्गॅनिक कंपाऊंडचा वापर त्यांनी केला. परंतु डेथ झाल्यानंतर ज्या डेड बॉडीज आहेत त्या डेड बॉडीजमध्ये सगळे ऑर्गॅनिक कंपाऊंड जे आहेत त्याचं ब्रेकडाऊन होऊन शेवटी त्याचं मिनरलायझेशन म्हणजे मिनरलमध्ये कन्व्हर्जन करायचं आणि हे मिनरल पुन्हा निसर्गाला द्यायचे. या प्रोसेसला आपण म्हणतो डिकम्पोजिशन. त्याला आपण डिकम्पोजिशन म्हणतो. कशासाठी? इट रिसायकल द मिनरल एलिमेंट्स इन नेचर. रिसायकलिंगची प्रोसेस केली जाते आणि ही प्रोसेस सॉइलच्या वरच्या थरात केली जाते, अप्परमोस्ट स्ट्रॅटा ऑफ सॉइल. ही प्रोसेस अप्परमोस्ट स्ट्रॅटावरती केली जाते आणि याच्या ज्या स्टेप्स आहेत या 5 स्टेपमध्ये ही प्रोसेस होते. या 5 स्टेपमध्ये प्रोसेस होते. समजा एखादा प्लांट, आता आपण एखादं पीक घेतलंय आणि त्या पिकाचं राहिलेलं सगळं जे वेस्ट आहे ते आता तिथं जमिनीवर पडलेलं आहे. समजा गव्हाचं पीक घेतलंय आपण, ग्रेन्स घरी आणले पण राहिलेलं जे वेस्ट आहे ते तिथं आता जमिनीवर पडलं असेल, त्याच्यावर काय करणार? डिकम्पोजर ॲक्ट होणार आणि ते डिकम्पोजर 5 मेन स्टेप मध्ये डिकम्पोजिशन करणार. फ्रॅगमेंटेशन, लीचिंग, कॅटाबॉलिझम, ह्युमिफिकेशन आणि मिनरलायझेशन. पहिल्या स्टेप मध्ये फ्रॅगमेंटेशन करतोय. फ्रॅगमेंटेशन म्हणजे जे काही वेस्ट आहे त्याचे तुकडे लहान तुकडे करणं, याला म्हणायचं फ्रॅगमेंटेशन. जे वेस्ट आहे त्याचे तुकडे करणं याला फ्रॅगमेंटेशन म्हणायचं. आणि फ्रॅगमेंटेशनची प्रोसेस करणारे ॲनिमल्स म्हणजे इथं अर्थवर्म सारख्या ॲनिमलचा वापर केला जातो. अर्थवर्म फ्रॅगमेंटेशनची प्रोसेस घडवून आणतं आणि लहान तुकडे झाल्यामुळं नंतर तिथं पाणी आलं की काय होतं, यातले काही तुकडे काय होणार, त्या पाण्यामध्ये काही जण डिझॉल्व होणार, सॉइलमध्ये डिझॉल्व होणार आणि सॉइलमध्ये हे खाली जाणं यालाच आपण काय म्हणतो? लीचिंग. यातले जे काही मटेरियल असेल ते सॉइलमध्ये जाण्याच्या प्रोसेसला आपण म्हणतो लीचिंग. पाण्याबरोबर खाली जातात आणि नंतरच्या स्टेपमध्ये त्यामध्ये जे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत त्या तुकड्यांमध्ये जे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत त्याचं ब्रेकडाऊन करणे आणि या ब्रेकडाऊनच्या प्रोसेसला आपण म्हणतो कॅटाबॉलिझम. जे ऑर्गॅनिक कंपाऊंड असतील त्यांचं ब्रेकडाऊन होणे याला आपण म्हणतो कॅटाबॉलिझम. समजा तिथं प्रोटीन असतील तर सुरुवातीला प्रोटीन पासून अमिनो ॲसिड ब्रेक होणार आहेत, पुन्हा अमिनो ॲसिड ब्रेक होऊन अमायनो ग्रुप वेगळा होणार, COOH वेगळा होणार. म्हणजे अशा प्रकारे हळूहळू हे सिंपल कंपाऊंड बनवायची प्रोसेस होत असते.
आणि नंतरच्या पिरियडमध्ये त्या ठिकाणी एक मिक्सचर तयार होतं ऑर्गॅनिक, म्हणजे पार्शियली ब्रेकडाऊन झालेले कंपाऊंड्स, पार्शियली ब्रेकडाऊन झालेले कंपाऊंड जे आहेत त्यांचं आणि ब्रेकडाऊन न झाले त्यांचं असं एक मिक्सचर बनतं. त्याला म्हणतो आपण, या मिक्सचर बनवायच्या प्रोसेसला आपण म्हणतो ह्युमिफिकेशन. ह्युमस बनतो आणि हा ह्युमस मायक्रोबियल फ्री आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम त्याच्यावर आक्रमण करू शकत नाही. आणि ह्युमस जिथं जास्त आहे तिथं प्लांट चांगले ग्रो होतात, आपल्याला माहिती आहे. इथं ॲरोबिक कंडिशन असते, ऑक्सिजन रिक्वायरिंग प्रोसेस आहे, लो टेम्परेचर प्रोसेस आहे आणि काही ठिकाणी इथं ॲनारोबिक कंडिशन पण मेंटेन केली जाते, आता या ह्युमसमध्ये जे ब्रेकडाऊन आणखी राहिलेलं आहे त्याचं ब्रेकडाऊन कंप्लीट होतं, मिनरल 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 तयार होतात आणि या प्रोसेसला आपण म्हणतो मिनरलायझेशन. तेव्हा हे मिनरल आता सॉइलमध्ये सगळीकडे सॉइलमध्ये मिक्स होतात आणि नवीन जीव निर्माण होण्यासाठी, नवीन लाईफला ते मिनरल उपलब्ध होतात, नवीन मिनरल्स उपलब्ध होतात, नवीन लाईफला ते उपलब्ध होतात. म्हणजे एखादी डेड बॉडी आहे त्याचे अगोदर ब्रेकडाऊन होतंय, फ्रॅगमेंटेशन, नंतर त्यातला काही भाग हा जमिनीत पाण्याबरोबर जातो, लीचिंग, त्याच्यानंतर त्याचं ब्रेकडाऊन ऑर्गॅनिक कंपाऊंडचं ब्रेकडाऊन होतं, कॅटाबॉलिझम, आणि ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक कंपाऊंडचं मिक्सचर बनतं, पार्शियली डिग्रेड झालेलं, डिकम्पोज झालेलं मॅटर तिथं बनतं, त्याला आपण म्हणतो ह्युमिफिकेशन. आणि शेवटी या संपूर्ण कंपाऊंडचं ब्रेकडाऊन होऊन मिनरल्स बनतात. म्हणजे एका डेड बॉडीचं टप्प्याटप्प्यानं ब्रेकडाऊन झालंय आणि मिनरल्स बनले. ते मिनरल सॉइलमध्ये ॲड होतात आणि नवीन लाईफला ते मिनरल मिळतात. अशा प्रकारे डिकम्पोजिशनची प्रोसेस होते आणि डिकम्पोजर हा सर्वात मोठा ग्रुप कन्सिडर केलेला आहे. यावर MCQ विचारले जातात, यावर MCQ विचारले जातात आपल्याला. इथं प्रोसेस सगळी दाखवलेली आहे, इथं प्रोसेस सगळी दाखवलेली आहे. एखादं झाड असेल, याचे पानं समजा गळून पडले तर त्याचे पहिले तुकडे 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 होणार, थोडंसं जमिनीत जाणार, लीचिंग होणार, मिनरल कॅटाबॉलिझम होणार, ह्युमस बनणार आणि शेवटी मिनरलायझेशन होऊन मिनरल्स बनणार. शेवटी मिनरल्स त्याचे बनतात आणि हे मिनरल्स पुढच्या लाईफला वापरता येतात. आता आपल्याकडं डेथ नंतर दफन करण्याच्या अशी प्रथा आहे. अनेक प्रथा आहेत तशा. दहन करण्याची जी प्रथा आहे ती ॲडव्हान्स म्हणा का, याचं कारण असं देता येईल, डेड बॉडीला आपण हीट एनर्जीचा वापर करून लगेच आपल्याला राख मिळते. राख म्हणजे मिनरल्स आहेत
आणि हे मिनरल्स आणि आपण काय करतो, नदीच्या पाण्यात टाकतो, म्हणजे नवीन लाईफला लगेच तिसऱ्या दिवशी मिनरल मिळतात. डिकम्पोजिशनच्या प्रोसेसना होत नाही काही, तर हीट एनर्जी वापरून डायरेक्ट आपण मिनरल, पटकन मिनरल निसर्गाला देण्याची पद्धत म्हणजे दहन करणे. आणि निसर्गाच्या चक्राप्रमाणे डिकम्पोजिशनच्या प्रोसेसनं दफन केलेलं जे बॉडी आहे त्याच्यावर डिकम्पोजर ॲक्ट होणार आहे. आणि ते डिकम्पोजर ॲक्ट होऊन मग त्या डेड बॉडीचं डिकम्पोजिशन करणार 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 आणि मग शेवटी मिनरल्स बनणार. तुम्ही दहन करा, दफन करा, काहीही केलं तरी शेवटी त्याचा पर्पज डिकम्पोज करणे, मिनरल्स निसर्गाला देणे हाच आहे. मिनरल निसर्गाला देणे हाच त्याचा उद्देश आहे. त्यानंतर तर हे छोटे छोटे आर्टिकल्स आहेत आपल्याला. इकॉलॉजिकल पिरॅमिड्स. एल्टन या सायंटिस्टनी हे पिरॅमिडचा स्टडी केला. इकॉलॉजिकल पिरॅमिड म्हणजे काय, तर आपण ज्या लेवल्स सांगितलेल्या आहेत, आपण ज्या लेवल्स सांगितलेल्या आहेत, ट्रॉपिक लेवल्स आपण ज्या सांगितलेल्या आहेत, त्या ट्रॉपिक लेवलनुसार आपण पिरॅमिडची अरेंजमेंट केलेली असते. ट्रॉपिक लेवलनुसार पिरॅमिडची अरेंजमेंट आपण केलेली असते. आपल्याला माहिती आहे इकोसिस्टीम मध्ये काय काय आहे. इकोसिस्टीम मध्ये प्रोड्युसर, पहिली लेवल सगळ्यात महत्त्वाची कोणती आहे, प्रोड्युसर. त्याच्यानंतर त्याच्यावर कोण डिपेंडंट आहेत, प्रायमरी कंझ्युमर. त्याच्यावर कोण डिपेंडंट आहेत, सेकंडरी कंझ्युमर. त्याच्यावर टर्शरी कंझ्युमर. आणि शेवटी या सर्वांचा प्रोड्युसर आणि सर्व प्रकारच्या कंझ्युमरचा मृत्यू झाल्यानंतर यांच्यावर ॲक्ट होणारा ग्रुप म्हणजे डिकम्पोजर. यांच्यावर ॲक्ट होणारा ग्रुप म्हणजे डिकम्पोजर. तर इकोसिस्टीम मध्ये जी सगळे सजीव आहेत, इकोसिस्टीम मध्ये जे सगळे सजीव आहेत ते याच प्रमाणे आहेत. कोण कोण, प्रोड्युसर, कंझ्युमर्स, मग ते प्रायमरी कंझ्युमर असतील, त्याच्यावर जगणारे सेकंडरी कंझ्युमर असतील, त्याच्यावर जगणारे टर्शरी कंझ्युमर असतील, त्याच्यावर जगणारे क्वार्टर्नरी कंझ्युमर असतील, हे सगळे झाले मॅक्रो कंझ्युमर्स. आणि डेथ नंतर या सर्वांवर ॲक्ट होणारे कोण आहेत, डिकम्पोजर्स. डेथ नंतर ॲक्ट होणारे कोण आहेत, डिकम्पोजर्स.